नमस्कार मित्रांनो, हे बघा कोकणामध्ये सतत 10 दिवस कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे त्याचा या वेलवर्गीय पिकावरती खूप मोठा फटका बसलेला आहे। सतत ओलावा असल्यामुळे त्यांना असा बुरशीजन्य रोगाची जास्त लागण झालेली आहे। हे बघू शकताय, पानं पिवळी पडलेली आहेत, सडलेले आहेत। फलधारणा पण हे बघा, फळं पण कुसलेली आहेत। तर हा सर्व प्रकार सतत ओलावा असल्यामुळे बुंदातून बुरशीजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो। हे बघा, तर याच्यासाठी आपल्याला बुरशीजन्य रोडामेल 22 किंवा इतर तुम्हाला जे माहितीमधले असतील बुरशीनाशक, ते बुरशीनाशक बुंदामध्ये द्यायचं। हे बघा, हे खोड आहे। ह्या खोडाला अशा प्रकारे डाग पडून येते, बुरशी वरती वाटचाल करणार आणि आपला पूर्ण हा जी वेल आहे ती मरून जाणार। त्याच्यासाठी तुम्हाला ड्रिंचिंग द्यायची आहे। कुठलाही एक चांगला बुरशीनाशक असेल त्याच्याबरोबर 19-19 विद्राव्य खताचा वापर करायचा आहे आणि बुंदामध्ये सोडून द्यायचं आहे। त्याच्यामुळे पुन्हा वेलीला जोर मिळेल आणि बुरशीजन्य रोगांचा अटॅक कमी होईल। हे बघा, अति पावसामुळे ओलावा असल्यामुळे हे अशी बिमारी वेलवर्गीय पिकाला होते। जर तुम्ही पण जर शेती करत असाल आणि तुमच्याकडे पण जर हे वेलवर्गीय पिकं असतील तर लगेचच्या लगेच बुरशीनाशकची ड्रिंचिंग द्या, म्हणजे पुढं होणारा नुकसान हा कमी होईल। हे बघा, हे सर्व बुरशीजन्य रोगांची ही लक्षणे आहेत। हे बघा, हे बघू शकता, अति कोकणामध्ये 10-10 दिवस 8-8 दिवस सतत पाऊस पडतो, त्याच्यामुळे ह्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो। त्याच्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल आणि करत असाल तर लगेच कोकणामध्ये पाऊस हा 10 दिवस कंटिन्यू होताच, त्याच्यामुळे तुम्ही बुरशीनाशक हा देऊ शकताय। हे बघा, वेली ह्या पाण्याने या अशा वेलींना हा वरवर जात आहे बिमारी। ही बुरशीजन्य जी बिमारी आहे ती वरती जाणार आणि तुमचा पूर्ण ताण हा बाद होणार आणि हे अशी फल सडवत राहणार। हे बघा, ड्रिंचिंग पण द्या आणि नंतर स्प्रे पण करा वरती, म्हणजे ही बिमारी आटोक्यामध्ये येईल तुमची। ही बुरशीजन्य बिमारी आहे। हे बघा, रोज मला 50 नग मिळायचे, ह्या दुधीवरून रोज 50 नग मला मिळायचे। आज किती मिळालेत? फक्त 20 नग आहेत, फक्त 20 नग मिळाले। तर रोज मला 50 नग मिळायचे, कारण ह्या पावसामुळे ह्या बुरशीजन्य बिमारीची जास्त अटॅक झाल्यामुळे फलधारणा झालीच नाही। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि शेअर लाईक करा। धन्यवाद।